अंधारात काही दिसत नाही, आपण आपल्याला पाहू, शेजाऱ्याला पाहू शकतो. तसे जीवनामध्ये अज्ञानामुळे अनेक कर्म, निषिद्ध कर्म जीव करतो, पण ज्ञानाने अज्ञान जात, प्रकाश पडला नाही का. करिया तिमिराचा नाश, उदय होणी प्रकाश थोडी, आशा पाच करी वास आहे गुंतलो नका. आणि ज्ञान हे ब्रह्मदेवाकडे आहे. नाही, आणि ब्रह्मदेव कधी भेटणार आपल्याला? हे ज्ञान मोदीकडे आहे, पंतप्रधानाकडे. ज्ञान जन्म मृत्यू दुःख करण्याचं आहे का? मुख्यमंत्री, आपले आमदार, आसन कोणाचे तरी वारकरी ते त्यांनी चांगला परिचय माझा आलं की लक्षात? नाही नाही, ते कोणाकडे आहे मग? ते ज्ञान पैगंबरवी जरी म्हणे आधी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. भजावे अर्थ म्हणजे त्यांचे भजन भक्ती करा. भज्य भज्य तू सारंग. आणि ज्ञान साधूकडे आणि ज्ञानानं दुःख निवृत्त होतं. कोण कशाने? बाकी साधनानं. मग तू खूप ज्ञानबाबाला साधक विचारतो मला सुख पाहिजे, ते म्हटले निवृत्ती झाल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि सुख म्हणजे देव. करूप ऐसे दुजे कोण सांगा. आणि या जगात कोणी नाही, तेव्हा दुजा म्हणतात. पण मला असं वाटतं दुजे म्हणलं फार चांगलं आहे. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा माझ्या पांडुरंगा. ते म्हटल्यानंतर अनेक वचन झालं. ते म्हणजे ब्रह्मदेव, ते म्हणजे इंद्र, ते म्हणले 33 कोटी देव. नाही, कोणीच नाही. ते ज्ञान पैगंबर संताकडे ते ज्ञान आहे. आणि त्या साधकाला सांगितलं देव त्यांच्या जवळ आहे. सुख कोणाच्या जवळ आहे? संताकडे. संताकडे बऱ्याच वस्तू आहे. संतांचं धन ज्ञान धन आहे. भक्ती, राज्य, प्रेम, 4 वस्तू साधूकडे. ऐका माय बाप, सुख विकत मिळत नाही, भूक विकत मिळत नाही, झोप विकत मिळत नाही, आणि प्रेम विकत मिळत नाही. प्रेम देण्याची वस्तू आहे, मग मिळतं. जुना माणूस आहे, जुन्या म्हातारे तुम्ही ऐकलेले. जुन्या म्हाताऱ्याला कर बघा, सुनाला कधी बाई म्हणत नव्हती. आताच्या सोडून